शेतकरी मित्रांनो, आज आमच्या गावात खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी 50 मीटर क्यूबचा या ठिकाणी पॅरागॉन कंपनीचा प्लास्टिक प्लस फायबर कोटिंगचा फिल्टरचं इन्स्टॉलेशन केले. बरेच शेतकरी बांधव काय करतात, ज्यावेळेस आपल्याला एचडीपी पाईप इनलेटला कनेक्ट करावं लागते, डायरेक्ट आपण टेल पीस आणि जर फॅन मध्ये जर बसवलं निपल मध्ये तर काय नाही, एचडीपी असो किंवा बांगडी पाईप असो तर पिचकली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर वाकण टाकून लोखंडी मध्ये जर बसवलं तर एक नंबर बसतं. त्यामुळे पाण्याचा फ्लो पण लॉस होत नाही. आणि पुढे पण आपण काय केलं, त्याच्या सेंचुरी बसवली आणि त्याच्याच पुढे आपण काय केलं, सेमी ऑटोमॅटिक फिल्टर बसवलाय. आणि त्याच्या पुढे जे आपण आउटलेट दिली ते सुद्धा आपण काय केलंय, एचडीपी मध्येच लोखंडीचा फ्लॅंज करून पीव्हीसीचं या ठिकाणी 90°C मधलं वाकण या ठिकाणी टाकलं. याच्यामुळे होतं काय, जर ज्या ठिकाणी आपण जर एल्बो टाकायचं म्हणलं तर बऱ्यापैकी तिथं पाण्याचा लॉस होतो. त्यामुळे जर तुम्ही नव्याने काही गोष्टी करत असाल, शक्यतो ज्या ठिकाणी वापरता येईल त्या ठिकाणी अशा पद्धतीचे वाकण वापरा, जेणेकरून तुमचं पाण्याला जाय तो त्रास होणार नाही आणि माझं फिल्टरला सुद्धा लोड येणार नाही.